श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आयुष्यामध्ये आपल्याला काही अडचणी असतील, काही समस्या असतील, तर बघा आपल्याला पुढे जाण्यासाठी कोणताच मार्ग दिसत नसेल, सगळीकडून फक्त संकटच संकट अशी परिस्थिती निर्माण झाली असेल, जसं की मुलांचं आजारपण असेल, पतीच्या नोकरीविषयी काही समस्या असतील, आर्थिक अडचणी असतील, घरात नेहमी आजारपण असेल, अशा कोणत्याही समस्या असतील, आपण ज्या एका चक्रव्यूहामध्ये अडकल्यासारखं झालं असेल, कुटुंबामध्ये कोणाशीच कोणाचं जमत नसेल, सतत भांडणं होत असतील, किंवा बघा काही केलं तरी घरातील व्यक्ती एकमेकांशी बोलत नसतील, अशा वेळी काहीच कळत नाही की मी काय करू, कसं करू, कोण मला साथ देईल, मी कोणाला सांगू, नातेवाईकांना सांगू की कुणाला सांगू, असं आपल्याला वाटत असतं. तर अशा वेळी मला कोण साथ देईल, कोण या संकटाच्या वेळी कोण साथ देणार आहे, कोण मला याच्यातून तारून नेईल, अशा वेळी सर्व संकटांतून, अडचणींतून, सगळ्या समस्यांतून तारून कोण नेणार असेल, तर ते फक्त आणि फक्त ते आहेत आपले स्वामी आणि स्वामींचा तारक मंत्र. तर या तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करावे हे मी आज सांगणार आहे. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, कितीही कठीणातली कठीण काळ असू द्या, कठीण कुठलंही काळ असू द्या, वेळ असू द्या, आपण जर तारक मंत्राचं अनुष्ठान केलं, तर या तारक मंत्राच्या अनुष्ठानाच्या वेळेस आपण जे विचारही केलेले नव्हते, सगळ्या गोष्टींतून मार्ग मिळतो. सर्व समस्या, सर्व अडचणींतून मार्ग मिळायला लागतो. म्हणून जे आपल्याला दिसणारही नाही असे कोणतंही तरी सुरक्षा कवच आपल्या कुटुंबासोबत आहे, असा देखील अनुभव आहे. स्वतः अनुभव आपल्याला येईल. जर तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं, किती दिवसाचं करायचं, नियम व अटी कोणत्या पाळायच्या, हे मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तर बघा, 10 एप्रिल 2024ला आहे स्वामींचा प्रगट दिन. आणि स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघताय त्या दिवसापासून या अनुष्ठानाला सुरुवात केली तरी देखील काहीच हरकत नाही. पण तुम्हाला प्रगट दिनानंतरही ही सेवा किंवा हे अनुष्ठान करायचं असेल, तर तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून या तारक मंत्राच्या अनुष्ठानाला सुरुवात करू शकता. आणि सेवा करण्यासाठी काही नियम असतात ना, त्याचबरोबर त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कारण कोणत्याही देवांचं, गुरूंचा आपण जेव्हा भाव ठेवून, श्रद्धा ठेवून, अगदी ते ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. विश्वास महत्त्वाचा असतो. किंवा माझ्या सेवेत किंवा ही पूजा मांडणी आहे, त्याच्यात काहीतरी माझ्याकडून राहून गेलं, किंवा पूजा करताना काहीतरी राहिलं, त्यांनी असं होईल का, त्याने तसं मांडली होती पूजा, माझ्याकडून ती राहून गेली, याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. अगदी मनापासून, अंतर्मनापासून फक्त सेवा करत राहा. या सेवेचा मेवा आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी कृपा आपल्याला होणारच आहे. या तारक मंत्राचं अनुष्ठान आपण 11 दिवसांचं करू शकतो, त्याचबरोबर 21 दिवसाचंही करू शकतो, 41 दिवसाचं देखील अनुष्ठान करू शकता. किंवा तुम्हाला जर वाटत असेल 108 दिवसांचं अनुष्ठान करायचं आहे, तर तुम्ही ते देखील करू शकता. हे अनुष्ठान करत असताना ज्या दिवशी आपण अनुष्ठानाला सुरुवात करणार आहात, तेव्हा त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. आणि संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आधीच दिला आहे, तो तुम्ही बघू शकता आणि तसा संकल्प करू शकता. तुमच्या आजूबाजूला जवळपास कुठे स्वामी मठ असेल, तर तिथे जायचं आहे. तिथे जाताना एक नारळ व थोडी खडीसाखर घेऊन जायचं आहे. तो नारळ व खडीसाखर आपल्या हातात पकडून स्वामींसमोर उभं राहून प्रार्थना करायची आहे. त्यांना विनंती करायची आहे की स्वामी, मी एवढ्या दिवसासाठी या कारणासाठी या तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे, ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या. तुमची साथ, तुमचा आशीर्वाद मला मिळू द्या, लाभू द्या. ही सर्व सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या.
ही सेवा माझ्याकडून संपूर्ण करून घ्या, असं जे काही मनात आहे ते स्वामींसमोर तुम्ही बोलायचं आहे. ही झाली स्वामींना प्रार्थना किंवा विनंती करून. हा संकल्प नाही हे मात्र पहिले लक्षात घ्या. आपण घरी करणार आहोत तो संकल्प आहे. तर तुम्ही सकाळी अंघोळ करूनही करू शकता. करतो की वेळ आहे किंवा संध्याकाळी दिवा लागणीला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळी देखील या वेळेला अतिशय उत्तम आहे. पण या दोन्ही वेळेत जर जमत नसेल तर दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता. फक्त 12 ते 12:30 या वेळेत तुम्ही करायचं नाही. याचं कारण सगळ्यांनाच माहीत आहे. कारण ती जी 12 ते 12:30ची जी वेळ आहे ती आपल्या दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. ती वेळ सोडून तुम्ही कधीही करू शकता. यासाठी तुम्हाला कुठलीही पूजा मांडण्याची गरज नाही. अगदी घरातील देवघरासमोर समोर एक आसन घेऊन त्यावर बसून देवासमोर एक दिवा लावायचा आहे, एक अगरबत्ती लावायची आहे आणि ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा करण्याच्या आधी आंघोळ करून करून घ्यायची आहे. त्यानंतर स्वच्छ कपडे घालून ही सेवा सुरू करायची आहे. फक्त ही सेवा खाली जमिनीवर बसून करायची नाही आहे. तुम्ही एखादं आसन घेऊ शकता, त्यावर बसून देखील तुम्ही करायचे आहे. खाली बसून तुम्हाला शक्य होत नसेल तुम्ही खुर्चीवर देखील बसून ही सेवा करू शकता. बघा 11 वेळा असेल, 21 वेळा देखील असेल किंवा 108 वेळा, जेवढ्या वेळा तुम्हाला करायचं असेल तेवढ्या वेळा संकल्प करताना हे सांगायचं आहे. 11 दिवसाचा संकल्प करणार असाल तर रोज मी तारक मंत्र 11 वेळा वाचणार आहे किंवा 11 दिवसांसाठी हा तारक मंत्र मी म्हणेल. असं संकल्प करताना जे तुमच्या मनात आहे ते सांगायचं आहे. जसं की 21 दिवस मी 21 वेळा तारक मंत्र म्हणेल असा संकल्प करायचा आहे. तेवढ्या वेळा तारक मंत्र तुम्हाला वाचायचाच आहे. जसा संकल्प केला आहे तसं रोज आपल्याला हा तारक मंत्र वाचायचा आहे. जसं की 11 दिवस मी रोज 7च वेळा हा तारक मंत्र म्हणणार आहे. 2 वेळा म्हणा, जसं शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्ही संकल्प करायचा आहे आणि तेवढ्या वेळा ते तुम्हाला वाचायचं आहे. पण वाचन करताना तुम्हाला एकाच जागी एकाच वेळी तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्राचा अनुष्ठान करताना मध्येच उठायचं नाही, तसेच कोणासोबतही बोलायचं नाही. खूप सोपा आहे तारक मंत्र. रोज जर तुम्ही जेवढ्या वेळा जी वेळ ठरवली आहे त्या वेळेतच जर केलं तर अतिशय उत्तम. आणि नाही जमलं तरी काहीच हरकत नाही. जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेस तुम्ही करू शकता. स्वामींचा खूप असा अनुभव येतील. अडलेली बरीच कामे पूर्ण होतील. घरात सकारात्मकता तयार होईल. स्वभावात बदल होतील. बरेच अनुभव येतील. तसेच कितीही कठीणातली कठीण अडचणी असतील, काही समस्या असतील तर त्याचा नक्कीच मार्ग मिळतो. अनुभव नक्कीच येतो. तुम्हालाही काही प्रॉब्लेम असेल तर नक्की सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.